कल्याण आणि भिवंडी परिसरात मुदत संपलेल्या व्हिटॅमिन आणि पौष्टिक खाद्यपदार्थांची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या 2 भामट्यांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 26,63,000 रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय। धक्कादायक बाब म्हणजे मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील आणि डब्यावरील जुनी लेबले काढून या ठिकाणी बनावट पद्धतीने नवीन मुदत वाढीची स्टिकर लावून हे पदार्थ बाजारात विकले जात होते। अब्दुल करीम रईस खान आणि बिरबल रामदुलाहर यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून डोंबिवली आणि भिवंडी परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। मौसेफ वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध व्हिटॅमिन आणि पौष्टिक उत्पादनांवर बनावट लेबल लावून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला। गुरुवारी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ मासळी बाजार परिसरातील जुबेदा प्लाझामधील हिना मिनी बाजार या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला। या ठिकाणी मुदत संपलेले पौष्टिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं उघड झालं। चौकशीत दुकान मालक अब्दुल खान याने हे सर्व साहित्य भिवंडीतील बिरबल यादव याच्याकडून घेतल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी बिरबल यादवच्या गोदामावर छापा टाकून मोठा साठा जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये मिलेटो चोको क्रंच, मल्टी मिलेट पास्ता, न्यूट्रीमॅक चॉकलेट आणि व्हॅनिला फ्लेवर, हेअर गमीज, मल्टीव्हिटॅमिन गमीज, ग्लुटेन फ्री पास्ता, पीनट बटर आणि इतर अनेक पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश आहे। या प्रकरणी नेत्रिका कन्सल्टिंग इंडियाचे सचिन गोसावी यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास कल्याण गुन्हे शाखेकडून सुरू आहे। मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवर बनावट लेबले लावून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, कल्याण डोंबिवली।